हाय स्टुडंट्स, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स या टॉपिकमधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहे आणि तो पॉईंट आहे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. तर SN2 रिॲक्शन म्हणजे काय? तर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. हिअर S stands for substitution, N stands for nucleophilic and 2 stands for bimolecular. That means सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. तर अशी एक रिॲक्शन आपण इथं कन्सिडर केलेली आहे, ती आहे हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. मी तुम्ही घेतलेला आहे मिथिल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस KOH. ज्यावेळेस आपण बॉईल करणार आहे त्यावेळेस हा K आणि Br लॉस होईल, सॉल्ट KBr, आणि मेन प्रोडक्ट भेटेल आपल्याला मिथिल अल्कोहोल. आणि ही जी रिॲक्शन आहे ती सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर आहे. आणि याचं प्रूफ केमिकल कायनेटिक्स देतो. म्हणून अकॉर्डिंग टू केमिकल कायनेटिक्स द रेट ऑफ गिवन रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड and concentration of OH minus, that means nucleophile. Therefore, the rate can be also written as rate is equals to K concentration of methyl bromide into concentration of OH minus. तर हा मिथिल ब्रोमाइड आपला प्रायमरी सबस्ट्रेट आहे आणि KOH मधील OH मायनस हा आपला न्यूक्लियोफाइल आहे. याचा अर्थ ही रिॲक्शन दोन मॉलिक्युलवरती अवलंबून आहे अकॉर्डिंग टू केमिकल कायनेटिक्स. म्हणून ही रिॲक्शन आहे बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ऑल्सो द गिवन रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर इन कायनेटिक्स. तर ही सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आपण या रेट लॉच्या बेसिसवरती सांगू शकतो. तर या रेट लॉमध्ये दोन कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत. ज्या दोन कॉन्सन्ट्रेशनचा एक्सपोनंट या ठिकाणचा एक आहे आणि या ठिकाणचा सुद्धा एक आहे. मग कॉन्सन्ट्रेशन टर्ममधल्या एक्सपोनंटची बेरीज ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन असते. मग या ठिकाणी इथं आहे एक्सपोनंट 1, इथं सुद्धा एक्सपोनंट आहे 1, सो 1 + 1 इट इज 2. म्हणून ही जी रिॲक्शन आहे गिवन ती आहे सेकंड ऑर्डर इन कायनेटिक्स. तर पुढे जाऊया. सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो म्हणलेलो आपण मेकॅनिझम, तर इथं आहे स्टेरिओकेमिकल मेकॅनिझम ऑफ SN2 रिॲक्शन. तर हे वन स्टेप मेकॅनिझम आहे. SN2 जे मेकॅनिझम आहे ते वन स्टेप मेकॅनिझम आहे. तर ते वन स्टेप मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे. इथं लिहिलेलं आहे स्टेप नंबर 1. आणि या स्टेप नंबर 1 मध्ये सायमल्टेनियसली बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस होतो. मग त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे प्रायमरी सबस्ट्रेट जो इथं होता मिथिल ब्रोमाइड, तो इथे घेतलेला आहे आपण मिथिल ब्रोमाइड. तर ज्या वेळेस आपण मिथिल ब्रोमाइड गिवन न्यूक्लियोफाइल म्हणजे OH मायनस बरोबर ते आपण रिॲक्ट करणार आहे त्यावेळेस हा OH मायनस बॅकसाइड अटॅक करणार आहे. तर आपल्याला इथं प्रश्न सहजरित्या येऊ शकतो की व्हाय धिस न्यूक्लियोफाइल इज अटॅक फ्रॉम बॅकसाइड. फ्रंट साईडवरून तो अटॅक का करू शकत नाही या ठिकाणावरून. तर लक्षात ठेवायचं आहे हा OH मायनस जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि हा Br सुद्धा कोण आहे? निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह काय होऊ शकतं इथं? स्टेरिक रिपल्शन. म्हणून हा फ्रंट साईड अटॅक पॉसिबल होत नाही. त्यामुळे हा OH मायनस जो न्यूक्लियोफाइल आहे तो बॅकसाइड अटॅक करतो. आणि ज्यावेळेस बॅकसाइड अटॅक करेल त्यावेळेस हा OH या कार्बन बरोबर ती बॉन्ड तयार करेल. त्याच वेळी हा CBr बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एक बॉन्ड मेक होतो आणि दुसरा बॉन्ड ब्रेक होतो सायमल्टेनियसली. तर ही सायमल्टेनियसली स्टेट दाखवलेली आहे आपण इथं ट्रान्झिशन स्टेटने. त्याला आपण म्हणतो ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. आणि ही जी स्टेप आहे ती आहे स्लो स्टेप. आणि केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण मेकॅनिझम स्टडी करतो त्यावेळेस स्लो स्टेप ही रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. त्याला आपण RDS म्हणतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस कम्प्लिटली बॉन्ड फॉर्म होईल आणि कम्प्लिटली बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळेस करस्पॉन्डिंग प्रोडक्ट आपल्याला हा भेटेल.
तर आता जो प्रोडक्ट भेटला आहे तो आहे मिथिल अल्कोहोल. तर या मिथिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आणि या मिथिल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली अपोजिट आहे. कारण का इथं OH हा उजव्या साईडला आहे आणि इथं इनकमिंग जो न्यूक्लिओफाईल आलेला आहे तो डाव्या साईडला आहे. म्हणून हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर एकमेकांच्या अपोजिट आहे. तर या कॉन्फिगरेशनला आपण म्हणणार आहे इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. म्हणून SN2 मेकॅनिझम मध्ये आपल्याला जो प्रोडक्ट भेटतो तो 100% इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन भेटतो आणि यालाच म्हणतात वॉल्डन इन्व्हर्जन. आता हे इन्व्हर्जन म्हणजे कशा पद्धतीचं असतं तर इथं मेन्शन केलं आहे क्लिपिंग अम्ब्रेला. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस छत्री उलटी होऊ शकते त्यावेळेस ते उलटी झालेली छत्रीचं जे स्ट्रक्चर आहे ते ओरिजिनल जे छत्री आहे आपली त्याच्यापेक्षा वेगळं असतं, अपोजिट असतं. म्हणून त्याला आपण क्लिपिंग अम्ब्रेला म्हणतो. तर तसं स्ट्रक्चर प्रायमरी सबस्ट्रेटचं जे आहे त्याच्या उलट बरोबर मिथिल अल्कोहोलचं भेटतं प्रोडक्टचं. म्हणून त्याला आपण म्हणतो इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये करस्पॉन्डिंग जो प्रोडक्ट भेटतो तो 100% इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन असतो. तर हे होतं SN2 रिॲक्शनचं व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. बॅक साईड अटॅक का होतो ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. कारण का फ्रंट साईड अटॅक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ब्रोमिनमध्ये आणि OH मायनसमध्ये रिपल्शन होऊ शकतो, स्टेरिक रिपल्शन. ते होऊ नये म्हणून हा OH इथं बॅक साईड अटॅक करतो. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं आणि तुम्हाला इन्व्हर्जन प्रोडक्टचं स्ट्रक्चर भेटतं. ठीक आहे. तर याच SN2 रिॲक्शनचा आणखीन एक पार्ट आहे तो म्हणजे एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. मग इथं आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. सिंपल डेफिनेशन आहे द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिॲक्शन प्रोग्रेस is simply known as energy profile diagram or it is short formally named as EPD. तर ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपण इथे मेन्शन केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्टंट दिसतोय, ट्रान्झिशन स्टेट दिसते आणि प्रोडक्ट दिसतोय. इथे आहे रिॲक्टंट, ट्रान्झिशन स्टेट आणि आपला रिस्पेक्टिव्हली प्रोडक्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आणखीन एक टर्म पाहतोय ती EA. EA जी आहे त्याला आपण म्हणतो ॲक्टिवेशन एनर्जी. तर याची डेफिनेशन काय तर the energy difference between reactant and corresponding transition state is known as EA or simply called as activation energy. आणि आणखीन एक डेफिनेशन आहे ती डेल्टा H म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन. तर हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट नोन ॲज हीट ऑफ रिॲक्शन. आणि ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय तर कर्वमधली अशी स्टेट जिथं पोटेन्शियल एनर्जी ही सर्वात जास्त असते. तर त्या स्टेटला आपण म्हणणार आहे ट्रान्झिशन स्टेट किंवा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. तर या एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये 3 टर्म महत्त्वाचे आहेत. ट्रान्झिशन स्टेट, ॲक्टिवेशन एनर्जी आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. तर 2 मार्क्ससाठी एनर्जी प्रोफाईल डायग्राम हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो. तर हा आपला होता SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा होल अँड सोल पार्ट. त्याच्यामध्ये आपण स्टेरिओकेमिकल मेकॅनिझम सुद्धा पाहिलेला आहे अँड एनर्जी प्रोफाईल डायग्राम सुद्धा पाहिलेली आहे. तर हे जे मेकॅनिझम आहे ते केअरफुली तुम्ही त्याची रिव्हिजन करा आणि प्रॉपर तुमच्या स्टडीमध्ये तो राहिला पाहिजे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ह्याच्या नेक्स्टचा पॉईंट SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. ठीक आहे. थँक्यू.